नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप बंजारा. कालच्या तासिकेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे किंवा केली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपणास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी थोडक्यात का असेना परंतु चर्चा करावायची आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती आणि अष्टप्रधान मंडळ हे नेहमी आपल्या आजच्या शासन व्यवस्थेशी निगडीत असलेला हा विषय किंवा ही संकल्पना या ठिकाणी दिसून येते. आपण शिवरायाच्या तत्कालीन इतिहासाचा जर विचार केला किंवा तत्कालीन घटनाचा जर विचार केला तर शिवरायांनी जे काही अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं आणि ते 14 वर्षाची असताना सुद्धा त्यांनी न्याय व्यवस्था कशा पद्धतीची असावी आणि ती कशा पद्धतीने चालवावी या प्रकारचा त्यांचा असलेला विचार आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतो. शिवरायांनी राज्यकारभार नीट चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली हे आपण कालच्याच तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक लोकविधायक अशा स्वरूपाची कामेही केलेली आहेत. यात अरबी असेल, फारसी ही नावे असलेल्या पदांना त्यांनी मराठी अथवा संस्कृत पर्यायी नावे या ठिकाणी दिलेली आहेत. हे आपण मागच्या तासिकेमध्ये हे पाहिलेलंच आहे. या प्रधानांना त्यांनी कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही नेमून दिलेल्या आहेत. रयतेचे स्वराज्य त्यांनी स्थापन केलेलं आहे. शिवरायांच्या प्रधानांना असलेल्या कामाची आणि शिवनीतीची माहितीही आपण आज्ञापत्र या लेखामालेतून आपण पाहिलेली आहे किंवा बघितलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन शिवरायांनी दुर्ग आणि त्याची व्यवस्था, त्यात राज्यव्यवस्था, चलन व्यवस्था, 18 कारखाने आणि 12 महाल याचीही अगदी काटेकोरपणे चोख व्यवस्था या प्रधानांना करावयास छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली आहे. तेव्हा स्वराज्याचा कारभार हा चोख आणि लोकाभिमुख होऊन छत्रपती रयतेचे लोकप्रिय अशा प्रकारचे नेतृत्व त्या ठिकाणी बनलेले आहे. हे आपल्याला नेहमी ध्यानात घ्यावे लागेल. अर्थातच त्यांना या गोष्टीमुळे रयतेचा राजा म्हणून ही त्यांची प्रचिती आजच्या काळामध्ये अर्थातच पूर्वीपासून ही झालेली आहे.
त्यांना अनेक विशेषणे आणि उपाध्या ह्या दिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आपण कोणता बघितलं? रयतेचा राजा, त्याचबरोबर जानता राजा, अशा पद्धतीने त्यांना संबोधिलं जातं. पण या सर्वात महत्त्वाचा जो शीर्षक होता किंवा जी गोष्ट होती ती म्हणजे शिवराज्याभिषेक. रयतेचे हे स्वतंत्र राज्य, त्याचा स्वतंत्र सम्राट होणे हे त्या काळी भूषणवाह हे त्या ठिकाणी होते. दक्षिणेत हिंदू पदपातशाही स्थापन करूनही त्यांनी दिल्ली पत्तीला त्यांचे राजा हे पद मान्य करण्यास भागच पाडले. छत्रपतींचा दरबार येथे मानकरी यांना बसावयाच्या जागा यांची त्यांनी योग्य व्यवस्था लावून दिली. शिवरायांनी मानचिन्ह, मानाची बिरुदे, मानाची शस्त्रे, वस्तू, वस्त्रे, अलंकार, वाहने यांच्याविषयी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी स्वराज्यासाठी त्यांनी आखून दिलेल्या आहेत. थोडक्यात शिवरायांनी ही सर्व सुराज्याची घडी बसवून या ठिकाणी दिलेली दिसून येते. पण याचे आज्ञापत्र काढून ते लेखा किंवा लोकाभिमुखही त्यांनी केले, जेणेकरून रयतेला हे स्वतःचे राज्य वाटू लागले आणि ते सुखाने त्या ठिकाणी राहू लागले, नांदू लागले. छत्रपतींची किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायव्यवस्था ही अतिशय सुयोग्य अशा पद्धतीची होती. त्याचबरोबर राज्यव्यवस्था ही त्यांनी योग्य रीतीने या ठिकाणी अंमलात आणलेली होती. शिवचारित्र्याच्या या अंगाचा अभ्यास करताना मला 2 महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ या ठिकाणी अर्थातच मी वाचन करत असताना मला मिळालेले आहेत. सध्याच्या शिवचरित्राच्या अभ्यासकासाठी हा ग्रंथ आणि त्यातील माहिती ही प्रचंड उपयुक्त स्वरूपाची असलेली दिसून येते. या संदर्भात श्री अविनाश सोविनी यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पण अतिशय महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना महत्त्वाचा आहे. स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान हा तो असलेला ग्रंथ. सरांनी यात अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तसेच जमेल तिथे ते वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, छायांकित चित्रे ही दिलेली आहेत. यात मला आवडीचा आणि नाण्यावर असलेला जो लेख तर अतिशय अप्रतिमच अशा स्वरूपाचा आवडला. त्यानंतर मला या विषयावर आढळलेले दुसरे ही शिवरायांच्या न्यायव्यवस्थेवर आधारित असलेले पुस्तक ही टी महाजन यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेले हे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने लिहिलेले आहे. आपण या ठिकाणी शिवरायांच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात या गोष्टी आपण चर्चिलेल्या आहेत. यामध्ये शिवरायांनी न्यायव्यवस्था कशा पद्धतीची असावी, त्या ठिकाणच्या असलेल्या जनतेच्या ज्या काही सुखसुविधा आहेत ह्या चांगल्या पद्धतीने आहेत की नाही, त्या ठिकाणी नांदत असलेली जी काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या सर्व अधिकारांची
त्या ठिकाणी वेळोवेळी दखल घेते किंवा नाही या संदर्भात त्यांनी एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा ही ठेवलेली होती की जेणेकरून त्या ठिकाणच्या लोकांवर कसल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी काय ठेवलेली होती, ही व्यवस्था ठेवलेली होती. म्हणून शिवकालीन असलेल्या न्यायव्यवस्थेचा या ठिकाणी आपण थोडक्यात का असेना परंतु या ठिकाणी विचार केलेला आहे. ते आपणास आवडेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.